तुम्ही टूरवर जाता तेव्हा काहीतरी असं जॅमिंग होत असेल, पण मजा पण होत असेल ना, काही मजेदार असे किस्से घडतात का? एकदम. ऍक्च्युली आपल्या बँडमध्ये सगळे मजेदार, आमच्यात म्हणजे ही व्यक्ती इतकी मजेदार आहे, म्हणजे मजा घेणार एकदम माहीर. ऍक्च्युली सगळ्यात बेस्ट अशी म्हणजे लाज वाटण्यालायक पण गोष्ट झालेली थोडीशी की आम्ही मॉरिशसला गेलेलो. आमचा पहिला इंटरनॅशनल दुसरा सेक्शन टूर होता आणि तिकडे आम्ही कयाकिंग करत समुद्रात गेलेलो आणि तिकडे प्रत्येक रिसॉर्टची एक हद्द असते, त्याच्या पुढे अलाउड नसतं. तिकडे सरांचा गॉगल खाली पडला पाण्यामध्ये. नाही तर पडला कसा ते तर सांगतो. माझ्याकडे नव्हता गॉगल, विराजकडे होता. आणि हे दोघे सर कयाक मधून सोडून जिकडे खोल समुद्र आहे, जिकडे अलाउड नाहीये, तिकडे सर मध्येच खाली उतरले आणि त्यानंतर नाही उतरले नाही, आपली कायाक आपडली आमच्या दोघांची. म्हणजे प्रतीश सिंगल करत होता आणि मी आणि विराज म्हटलं आम्ही डुवेट करतो, आणि ते बेसिकली समुद्र आहे, ते नदी सारखं नव्हतं. आम्ही करत होतो आणि जवळ आलो, म्हटलं की थांब आपण फोटो घेऊ. म्हणून फोटो घेण्यासाठी आमची कायाक आपडली आणि ती आपडली आणि पडलो आणि तो चष्मा हरवला. आम्ही चष्मा शोधतोय तिकडे आणि परत काय कायाकवर जाऊ शकत नव्हतो. तर तिथले लोक आहे ना, अगोदर सकाळी काहीतरी एक किस्सा झाला होता, आम्ही झोपलो होतो आणि वाटतं त्यांनी आमच्या बँडमेटला असं काहीतरी ही मिस्टेक की त्यांनी केलं असेल, म्हणून मग तो म्हटलं की तुम्ही नका जाऊ वगैरे त्या साईडला वगैरे असं करून. आणि आम्ही चुकून तिथे वळलो आणि मग तो म्हटला की नो स्पोर्ट्स फॉर यू, नो वॉटर स्पोर्ट्स फॉर यू, ऑल स्पोर्ट्स बॅन, दिस ग्रुप, नो वॉटर स्पोर्ट्स, असं करून आम्हाला तिथे वॉटर स्पोर्ट्स. पण दुष्यंत आणि कायाकचं थोडा वेगळं. आम्ही रिसेंटली गोव्याला गेलेलो, तेव्हा पण त्याची कायाक पलटली आणि त्याचा मोबाईल गेला पाण्यात. हो, नवीन फोन, नवीन. आणि इनफॅक्ट मॉरिशसला ते त्याचं दुःख अजून जास्त होतं, कारण त्याच्या पुढच्या दिवशी आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचं होतं त्याच एरियामध्ये, म्हणजे त्या रिसॉर्टमध्येच. आणि मी एकदम सगळ्यांशी गोड बोलत होतो, सगळ्या लोकांशी, की आपलं उद्याचं काम झालं पाहिजे. आणि ह्या सरांनी जाऊन तिकडे हे सगळे असे गोष्टी केल्या होत्या. पण व्हिडिओ शूट झाला, खूप छान शूट झाला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे नावाचा एक अभंग आम्ही तिकडे केला, तो पण अगदी इम्प्रॉम्प्टू. कारण आम्ही मॉरिशसला जायच्या आधी ठरवलेलं की तिकडे जर जातो तर एखादा म्युझिक व्हिडिओ तिकडे झाला पाहिजे. तर कोणता म्युझिक व्हिडिओ करणार? आणि मॉरिशसचा निसर्ग म्हणजे नेक्स्ट लेवल आहे तिकडे. आणि म्हणजे तिकडची माणसं पण इतकं स्वच्छ ठेवतात त्यांचा देश, तर म्हणजे खूप मस्त आहे तिकडे. तर म्हटलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण तिथे जाऊन शूट करूया. त्याचा व्हिडिओ पण आहे युट्यूब. तो व्हिडिओ आणि असा आहे की तो सगळ्या बँडमध्ये मी, अजय आणि स्वप्नील वी आर मॅरिड, आणि आता विराज पण. तर तेव्हा अजयचं लग्न जस्ट झालं होतं, म्हणजे लग्नाच्या 2 दिवसानंतर आम्ही लगेच मॉरिशसला निघालेलो अजयच्या, आणि माझी वाईफ पण होती. तो पूर्ण शूट माझ्या आयफोनवरती झालेला आहे व्हिडिओ, आणि तो एडिट मी आणि विराजने मिळून केला. तर आम्ही असे सगळे 6 जण वेगवेगळी कामं बँडमध्ये करतो. जसं मी सोशल मीडिया सांभाळतो, स्वप्नील सोशल मीडिया सांभाळतो, तो म्युझिकचं सगळं बघतो. सगळ्यांकडे अशी कामं दिली आहेत. तर तेव्हा तो व्हिडिओ शूट आपल्याच म्हणजे इन हाऊस व्हिडिओ शूट टीम आणि एडिट टीम पण आपण, ते हिमेश रेशमासारखं की सिंगर, ऍक्टर, प्रोड्युसर सगळे आम्हीच आहोत बँडचे, असं आमचं बँड चालतो. तर अशा गमती चालू राहतात आमच्या. नाही, तिथलीच गंमत, स्नॉर्कलिंगला पण जायचं होतं. तर आम्हाला अगोदर त्यांनी पूलमध्ये घेऊन गेलं. तर सर्वांचा इतकं कॉन्फिडन्स, आणि आम्ही तयार होऊन गेलेलो की कुछ भी हो जाए, एक दूसरे को सपोर्ट करके सब एक साथ जाएंगे अंदर. तर आम्हाला माहीतच नाही की ते लोक तिघांना घेऊन जाणार आहे. 3 मध्ये मी आणि विराज अगोदर, म्हणजे आम्ही स्विमिंग करायचो आणि असं डीप वॉटर्समध्ये जायची सवय होती. आणि तुषार होता आमच्यासोबत, तर तो थोडा घाबरत होता, पण तो आम्ही दोघं होता म्हणून तो आला. यांच्यामध्ये स्वप्नील, अजय आणि प्रतीश है ना, तुम लोग असं काहीतरी होतं. आणि हे गेले आणि कोणीच असं डीप वॉटर स्विमिंग वगैरे किंवा सी मध्ये असं केलं नाहीये. यातले 2 जण 5 मिनिटात वरती. म्हटलं बघून आले, हो आम्ही सगळे. काय झालं माहित आहे, मला पाण्याची भयंकर भीती वाटते. आणि काय झालं की माझ्या आधी गेलो आम्ही स्कुबासाठी, आणि माझ्या आधी सगळे पाण्याखाली. आणि मी बोललो शेवटी आता काय करू, आता जावं तर लागणार. जसं पाण्यात गेलो, आणि असं त्या आधी वरून तुम्हाला कम्फर्टेबल करतात की तुम्ही कम्फर्टेबल आहात का, तरच खाली जाण्यात नका. तर मला ते जायलाच जमत नव्हतं की काय करू. आता पैसे तर भरलेच जावं. मग तो बोलले एक काम कर, तुला मी असं वरून सगळं दाखवतो. मला वरून माशांच्या ऐवजी हेच लोकांचे पाय दिसतात. मी बोललो हा बघितलं, 5,000 पाण्यात गेले. पण अशा खूप गमती होतात टूरला. आणि अशा टूरला म्हणजे वेळ असतो आम्हाला फिरायला, पण आत्ता जे आमचं शेड्यूल चालू आहे, जर्रा पण वेळ नसतो, जर्रा पण. त्यामुळे कुठे जाऊच शकत नाही आम्ही.
तर जिथे जिथे थोडा तरी वेळ मिळतो ना, जेव्हा थोडा का वेळ होईना आम्ही कुठे ना कुठे मग जाऊन येतो. म्हणजे समजा आता नागपुरात गेलो तर कुठे ऑरेंज बर्फी शोधतो आम्ही स्पेशली तिकडचं, किंवा नाशिकला गेलो तर मिसळ कुठे खायला मिळते का. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही ते खाण्यापिण्यात आम्ही नक्की करतो. इकडे जाऊन ही गोष्ट खाल्लीच पाहिजे, ती खाऊन यायची. त्या गोष्टीत बँड खूप म्हणजे सॉर्टेड आहे. सगळे फूडीज आहेत तर मग आपण एकत्र आम्ही जातो पण खायला वगैरे. स्टेजवर अशी गंमत घडली का कधी? स्टेजवर गंमत म्हणजे अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स सगळ्या होत राहतात. पण जसं आता मी जस्ट ट्युशनला बाहेर म्हणालो की बऱ्याच वेळेला मिस्टेक्स आपल्याला खूप काही शिकवून जातात. मागच्या शोमध्ये एकदम आमच्या शेवट जो असतो आमच्या एका सेटचा, त्याचा आम्ही बी घडलो, आम्ही ते अभंग गातो आणि त्या शेवटी आम्ही जय जय रामकृष्ण हरीचा जाप करतो. तो म्हणजे लिटरली तुम्ही असा विचार करा की 30 सेकंड नंतर आमचं ते गाणं संपणार आहे, पण मी तेव्हा मध्ये उभं राहून बघतोय की तेव्हा लोक नाचायला उठत आहेत. तर मला आता वाटलं की आत्ता संपवलं तर मग त्यांचं मूड ऑफ होईल की अरे यार आम्ही जस्ट नाचायला उठलो. आणि तर मी काय केलं, ती शेवटचे जो पूर्ण जो आम्ही तो एक पार्ट गातो तो मी रिपीट केला. विराजने समहाव जो तबला वाजवतो त्याने इनियर्स घातले नव्हते आणि त्याने ऐकलं नाही की मी हे परत गाणार आहे, आणि त्याने तिहाई देऊन ते गाणं बंद करून टाकलं. आणि आम्ही एकमेकांकडे बघतोय की अरे ह्याने बंद केलं आता काय. आणि त्यावेळेस 6 जण आम्ही एकदम असं समजलंच नाही की करायचं काय आता. माझ्या डोक्यात फक्त आलं आणि आपलं ते जुनं एकदम ऑथेंटिक ट्रेडिशनल तेज आहे, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. आम्ही हे चालू केलं लेझिम प्रॉपर बीट वरती आणि अख्खाच्या अख्खा ऑडिटोरियम उठला नाचायला. म्हणजे हे आमच्यासोबत कधीच झालं नव्हतं की पूर्ण ऑडिटोरियम शेवटी उठलाय. आणि ही आमच्यासाठी पण एक नवीनच कॉम्पोजिशन होती, कारण आम्ही म्हणजे ऑब्व्हियसली वी सिंग दिस बट नॉट इन दिस रिदम, म्हणजे टिपिकल ट्रेडिशनल रिदम मध्ये. तर तेव्हा अशी ती एक छोटीशी मिस्टेक झाली विच वॉज व्हेरी फनी, कारण सगळ्यांना माहित होतं 5 लोकांना फक्त 6व्या जणांनी थांबून दिलं गाणं आणि त्याच्यामुळे 5 जणांना काय करायचं. आणि त्याला तर आयडियाच नव्हती की आम्ही का थांबलोय. त्याला तर वाटलं की अरे हा आपण तर बरोबर थांबलोय, ह्यांची काहीतरी चूक झालेली दिसते. पण बेसिकली अशा छोट्या छोट्या गमतींमुळे मग कधी कधी ते मोमेंट्स खूप छान पण होतात. असं होतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.